हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी. नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 होऊ घातली आहे आणि आम्ही आलोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये. आमच्यासोबत आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश खाडे आणि त्यांचं पूर्ण पॅनल. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचा अजेंडा काय आहे हे जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार. तुम्ही ही जी निवडणूक आता लढवताय, तर ही निवडणूक लढवताना तुम्ही मतदारांपर्यंत कुठले मुख्य मुद्दे घेऊन जाताय? मुद्दे भरपूरच आहेत, कारण माझ्या संकट पहिले मी माझ्या उमेदवारांची ओळख करून देतो. ते आमचे ऋतुजा मसवेकर, स्वाती प्रवीण लिमकर, अनिल पाटील आणि मी स्वतः रमेश खाडे. हे चौघं माझ्या संकट एक असे आहेत की पहिला की चारही कोपऱ्यात ते चार म्हणजे मजबूत आमचं एक पॅनल झालेलं आहे. आणि असं एक पॅनल आहे की मला वाटतं बाकीच्या ह्याच्यात पॅनल नसेल तयार. आणि हे चारही तऱ्हेने आम्ही निघालेलो आहे. तर जे 4 वार्ड झोपडपट्टी असेल, कॉलनी आहेत, ग्राउंड आहेत, म्हणजे आम्ही ज्या आज प्रवीण लिमकरच्या भागात ग्राउंड आहेत, रंकाळा बिंकाळा जी अशी जे आहे ते रोड असतील सगळं आम्ही करणार म्हणजे असं आश्वासन तर देणारच नाही. यात ते सगळी न कलंक लागणारे सगळे कार्यकर्ते आहेत आमच्यात. दुसरी गोष्ट आधी प्रत्येकाच्या ह्यानं मग लिमकरच्या मार्फत खर्च केला असेल. आपले मसवेकर ऋतुराचे वडील आहेत, तिने काही मंडळ बांधलेत. मी जवळजवळ 8 ते 9 मंडळं रोड मी बांधल्यात. तिने किट वाटल्यात. मी ह्याच्यात पूरग्रस्त वर्षांनी 65 किलोचं एक किट वाटल्यात. असे 200-250 मी किट वाचल्यात. अनिल आमचा आहे, ह्यानंसुद्धा इतकी कामं केलेली आहेत की कुणाला ते लागत ते मदत. आज मला वाटतं नाही म्हटलं तर 100 त्याच्याकडं 50-100 पोरं त्याच्याकडं आणि माझ्याकडं कामाला आहेत. म्हणजे त्या आम्ही त्याचं रोजगार हे दिलं आहे, संधी उपलब्ध करून दिल्या. परत जवळजवळ 200 ते 300 दत्ता मसवेकरने आपल्याला महिलांनी रोजगार दिलेला आहे. ही सगळी कामं करणार आहेत. आज यांचे मिस्टर असतील प्रवीण लिमकर, ते सुद्धा पोरासनी जवळजवळ नाही म्हटलं तर 100-500 पोरांचं सगळं कुठं रोजगार ह्या गोष्टी करत असतात सगळ्या. त्यामुळे माझ्या पॅनलला कुठेही पुढच्या नवीन येणाऱ्या ह्याच्यात जे पंचवार्षिकमध्ये आम्ही कामं जे करणार आहे ते चौघं मिळून आम्ही एकामेकाला विचारून कामं करणार. आणि ते कामाचं विजन आमच्याकडं आहे. आता जर पहिलंच जर सांगायचं तर लक्षतीर्थमधलं एक जुनी शाळा, तिथे एक आम्ही कार्यालयात रूपांतर करतो आहे. काय म्हणजे ते झालं इथल्या गोरगरिबासाठी ते चांगलं आहे. ते महादेव शिवा राऊत म्हणून बांधलेली त्या शाळेसाठी आम्ही झटणार. मग उद्या लिमकर साहेब आहेत, म्हणजे मॅडम आहेत, ते उद्या दिवाळीत प्रश्न आहेत त्यांच्याकडं. असं परत त्या भाग जो आम्हाला मरगाय गल्लीपर्यंत येतो आहे, काय मरगाय गल्लीपर्यंतच्या सगळ्या सुविधा त्यांच्याकडे जाणार. आता म्हणजे तिने लक्ष जास्त द्यायला पाहिजे. आम्ही तर तिघंजण घट्टच आहे. काय ती तर आता तरी एकदम पूर्ण तयार आहे आमची ऋतुजा. कामाच्या बाबतीत म्हणजे बोलणं चांगलं आहे. सगळ्या माणसाचं संकट एवढ्या लोकांचं जे रोजगारला बायका ते येतात त्यांच्यावर तिचं बोलणं चांगलं आहे. ते टोनिंग एकदम मस्तपैकी आहे. त्यामुळे आमचं पॅनल एकदम चांगलं जाणार, काय प्रश्नच नाही. आणि कामाच्या बाबतीत आम्ही 1 नंबर राहणार. इथं काही ज्या स्थानिक समस्या असतील, ज्या तुम्हाला या प्रचाराच्या वेळेस किंवा इतर वेळी तुम्हाला भेडसावल्या असतील, तर त्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कशा उपाययोजना करणार आहे? काही गोष्टी म्हणजे बऱ्याच आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे त्या चौघं बी आम्ही त्यात साक्षीदार आहे. आणि काही आता आम्ही जर राजकीय घडामोडीपासून बाजूला जर आलो असेल तर ते आम्ही करून घेतलेले आहेत. ते होणार थोड्या दिवसात. तर 10 वर्षांनी हे गेलेली 5 वर्ष हे नेहमीचे नगरसेवक राहिलेले आहेत. काय तर आतल्या इथल्या नगरसेवकाबद्दल बोलायचं झालं तर इथं जाऊन बघा तुम्ही स्वतः, आणि पलीकडे जाऊन बघा. म्हणजे पलीकडच्या ह्याच्यात त्यांचाच मतदारसंघ दुसरा आहे. तर तिथं पार्क झाल्यात, सरकारी दवाखाना झाला आहे, ग्राउंड झालं आहे. आणि इथं तुम्ही जर फिरायला गेलासा तर साधा रस्ता नाही. काय एक 10 वर्षात एक कमान केलेलं आहे, ज्या अतिरिक्त या माळावर काही केलेलं नाही. मग बाकी रस्ते बिस्ते सगळे आत आहेत. मग त्यातले जर 50 ते 60% रोड हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केले तर म्हणजे हे जबाबदारीनं बोलतो आहे आम्ही. आमदारांच्या त्यातनं सगळं असतील, मग सगळी हे मी ते सगळ्यांनी आम्ही त्या मार्गाने आम्ही कामं आणलेले आहेत. आणि पुढंसुद्धा आणून ठेवलेले आहेत. कुठं तर आचारसंहितेमध्ये अडकलेले आहेत. पण कामं ही सगळी होणार. आणि इथल्या सुविधा भरपूर म्हणजे मोठी एकदम 25,000
काहीतरी 59 ह्याचा मतदारसंघ आहे. तर आता आम्हाला नवीन जोडलेला आहे काय, पण इथल्या सुविधा काय, रस्ते खराब आहेत, गटारी खराब आहेत, पाणी बऱ्यापैकी आहे, पाण्याबद्दल नाही, लाईटचा प्रश्न आहे. पण आता CC कॅमेरे हे सगळं 2-3 गाड्या पेटवण्याचे प्रकार झाले आहेत. आता CC कॅमेरे सगळ्या चौकात बसवायचं आम्ही विजन सगळं केलं आहे. आणि यंगपोरी आमच्या संगत कायम संगत राहतात की 4च्या 4 उमेदवार माझं त्या कामाच्या ह्याचे आहेत. तुम्ही जसं सांगितलं की CCTV कॅमेरे आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या फुलफिल करण्याची गरज आहे ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त तुमचं काय विजन आहे की तुम्हाला ते सोडून आणि काहीतरी करायचं आहे? जसं तुम्ही तुमच्या प्रभागापुरतं बोलताय आता, पण कोल्हापूर शहर असं जर गृहीत धरलं तर 100% सत्तेत त्याला यायला लागतं. तुम्हाला एक सांगतो, हे एवढं सोपं म्हणायचं माणसासमोर. सत्तेत आम्ही आलो तर तुम्हाला कोल्हापूरसाठी आमच्या म्हणजे पहिल्या हद्दवाढसाठी आमची इच्छा असणार. कारण हद्दवाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहराचा विकास होत नाही, हे ठामपणे मी नमूद करतो. कारण त्याचा सगळा जो टॅक्स बिक्स आहे, जे वरनं पैसे यायला पाहिजेत ते महापालिका म्हणून येत नाहीत. आणि जागा काय झाले, 40 वर्षापूर्वीची माणसं आणि त्याच आता 40 वर्षापूर्वीची आणि आत्ताची माणसं ह्यांच्यात जवळजवळ 10 पटीनं वाढ झालेली आहे. आणि नळाबाकी पाण्याचा तोच आहे. त्याच्यामुळं हे सगळं खर्चिक बिरायला बोजा बिजा हे वरनं पैसे आल्याशिवाय आपण हातात वाढ झाल्याशिवाय ह्याला मार्ग काही नाही आहे. आमच्या माध्यमातून तुम्ही प्रभाग क्रमांक 8 मधल्या मतदारांना काय आवाहन कराल? तुमच्या माध्यमातून बरं सांगू, ग्राउंड इथं नाहीच आहे. ऑलरेडी ग्राउंड नाही, कार्यालय नाही, दवाखाना नाही काय, आणि परत रस्ते बिस्ते म्हणजे पुरे वाईट बोलण्यामध्ये सत्यानाश सगळ्या भागाचा झालेला आहे. हे सगळं तुम्हाला मी 5 वर्ष म्हणजे लय सांगतो आहे मी, पण ते सत्ता असो नसो ते 5 वर्षात आम्ही रस्ते करणार, आमच्या इथं गटरी करणार, रोड करणार. परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दवाखाने मंगल कार्यालय काय, हे 100% करणार. हे आमचं विजन आहे. त्यानंतर दुधाळी ग्राउंड आमच्या ह्याच्यात येतं आहे, लिमकर साहेबांच्या तिथलं ग्राउंडबद्दल सगळं बघायला पाहिजे. तिथं नाला आहे मोठा. हे सगळं ह्याच घेऊन करायला पाहिजे. कारण रमेश काडे, लिमकर ही सगळी एकमुठ आहे. आम्ही येताना बी चौघं येणार, ही आम्हाला 100% गॅरंटी आहे. आणि त्या चौघांची घेऊन मी माझ्या भागाचा पूर्ण कायापालट करणार. 15 जानेवारीला मतदान आहे, तर तुम्ही मतदारांना काय सांगाल? येणाऱ्या 15 तारखेला मतदान होणार आहे. यावेळी माझ्या 4ही उमेदवारांनी नारळाचा बाग या चिन्हावर बटन दाबून आम्हाला विजय करा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.